गोंदिवली संघ म्हटल्यानंतर आमचे मामा कंपनी आहे. मॅच कडे जाऊया. आजच्या दिवसातील सबसे बड़ा मुकाबला, बिग मैच. मोसप 11 वसई फाटा आणि विलासमूर्ती राणाल. बिग मॅच, वॉट मॅच. अतिशय जबरदस्त लढत पाहायला मिळेल सकाळच्या क्षेत्रामध्ये. खूप मोठा सामना आहे. हळूहळू काने होप, मात्र प्रेक्षक जे आहेत पुन्हा एकदा जॉईंट होताना आपण पाहत आहे. स्वर्गीय कुंतुबाई परशुराम जोशी यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहे. गेल्या आज तिसरा दिवस या स्पर्धेचं. हे पाहू शकता आपण. स्वर्गीय किरण पाटील खेळाडू कक्षामधून 2 खेळाडू आपण पाहत आहेत. आपसमध्ये चर्चा करताना ग्राउंड मध्ये येताना आपण पाहतोय. सलमान आणि अन्नान असे 2 फलंदाज आपण पाहते ग्राउंड मध्ये येत आहेत. मैच की शुरुआत होती भी 5 ओवर का मुकाबला, 2 ओवर का पावर प्ले. पहले 2 पावर प्ले के ओवर में 2 प्लेयर 30 सर्कल के बाहर रहेंगे. दूसरे पावर प्ले के ओवर में 3 प्लेयर 30 सर्कल के बाहर रहेंगे. हमारे दोनों अंपायर सूर्यकांत जी मोरे और दिनेश जी नाइक दोनों ग्राउंड में जाते हुए मैच की शुरुआत होती हुई. आइए सुनते इस वडूनगर की शान चिकने सर के साथ. थैंक यू संदेश पाटील सर. तर 11:46 झालेले आहेत. पुढील 25 मिनिटं आपल्यासाठी देण्यात येत आहेत. राणाल संघ बरोबर 10:46 झालेले आहेत. 11 मिनिटामध्ये आपल्याला सामना गोलंदाजी करून संपवायचा आहे. इनिंग संपवायचे. मोपास 11 वसई फाटा. बिग मैच, बड़ा मैच. आज का दिन का सबसे बड़ा मुकाबला. काफी दर्शक जुड़ते हुए हमसे. सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है फिर से एक बार. मैच की शुरुआत गेंदबाजी के लिए बिल्कुल तैयार वीआईपी डाइज एन से चिराग माली, टीम के कैप्टन सेनापति. मैच की शुरुआत होती भी चलते हैं चिकने सर के साथ. पहिला चेंडू, मोठा फटका, मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिल्याच चेंडूवर पहिला फलंदाज बाद. स्वागत केलं होतं पहिल्या चेंडूवर. फ्रंट फुटवर येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेटला मात्र ट्रॅप जो लावला होता त्या ट्रॅपमध्ये अचूक अडकतो सलमान, आणि सलमान कुठलाही मान न घेता या ठिकाणी परतलेला आहे. टीम के सेनापति बढ़िया शुरुआत करते हुए यहाँ पे चिराग माली पहली गेंद पे शिकार प्राप्त किया अपने टीम के लिए. बेहतरीन शुरुआत होती हुई राणाल टीम की. दरम्यान विलासमूर्ती राणाल संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. रिग्नेश जी प्रतापदादा पाटील आणि चित्रांगी प्रतापदादा पाटील यांच्याकडून विलासमूर्ती राणाल संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. यस, यावेळी मात्र फक्त डिफेन्सिव्ह फटका. जो वेग आहे, चिरागचा वेग आहे, त्या वेगाला तपासून घेतलं होतं पहिल्या चेंडूचा सामना करताना. स्वतःच्या पहिल्या चेंडूचा सामना करताना अण्णान थोडंसं खेळपट्टीचा या ठिकाणी अंदाज घेतोय. कारण मैदान नवीन, गाव नवीन, एरिया नवीन, खेळपट्टीही नवीन, खेळाडू नवीन, असं नवीनच वातावरण त्यांच्यासमोर आहे. नक्कीच थोडंसं जम बसायला वेळ जाईल. मात्र या नवीन संघाला, इथे खेळताना नवीन संघाला थोडासा जम बसल्यानंतर ही खेळपट्टी साथ देणार आहे, मैदान साथ देणार आहे इतकं नक्कीच. बघूया पुन्हा एकदा चिराग आपल्या गोलंदाजी मार्कवर. आता मात्र पुलवर लाईन चेंडू, एक वेगवान चेंडू. गफलत झाली होती क्षेत्ररक्षकाकडून. एकाशिवाय काही मिळणार नाहीये. मी म्हटलं होतं की अंदाज घेत आहेत दोन्ही फलंदाज. अंदाज घेतला नव्हता या अगोदर सलमानने. पहिला शॉर्ट चेंडू होता, थोडंसं ॲलिमेशन भेटलं नव्हतं. बॅकफुटवर तर गेला होता, मात्र पुल करण्या अगोदर चेंडू बॅटवर लागतोय. मिस टाइम फटका आणि मिड विकेटला एक सुर एक झेल. ऐसे भी कल से रन बनने मुश्किल हो चुके यहाँ पे ज्ञानेश्वर चिकने सर. जिस तरह की कल गेंदबाजी हुई थी और चिराग माली गेंदबाजी कर रहे हैं.
यावेळी मात्र पुन्हा एकदा फुलटॉस घेतला होता चेंडूला. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, फेक थेट केली होती. असं क्षेत्ररक्षकाच्या मनात होतं की थेट फेक जर मी यष्ट्यांवर करतोय तर धोका होऊ शकतो फलंदाजाला. मात्र आरामात पोहोचले दोन्ही फलंदाज. एकदा मिळाले धावसंख्या कासवाच्या गतीने पुढे 3. पॉवर प्लेचं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक अतिशय महत्त्वाचं असतं फलंदाजी करणाऱ्या संघाला. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा बॅटवर येत नाहीये. खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉट फाईन लेगला चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. मी तर म्हणेन की चिरागने मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये एक जबरदस्त अफलातून गोलंदाजी केलेली आहे. एक फलंदाज बाद करत तब्बल 5 चेंडूवर फक्त 3 धावा करू दिलेले आहेत. रमेशजी तरे साहेब विलासमोती राहणार संघाचे पाठीराखे आहेत आणि खास करून नवीन 40+ संघटनेचे सचिव आहेत. त्यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा. विलासमोती राहणार संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रमेशजी तरे साहेब. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. यस, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि दुसरा मोहरा गारद. अनगाव येथे जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये विलासमोती राहणार संघाने जो परफॉर्मन्स केला होता तिथून पुढे पुन्हा एकदा इथून चाल केलेली आहे विलासमोती राहणार संघाने. तोच जोश तोच जज्बा या संघामध्ये अजूनही दिसतोय. किती फरक असतो बघा सुभाष धुमाल. सुरुवात जर तुमची चांगली झाली, आज काल आपण बघितलं जय सोनवणे वडूनगर संघाने बापगाव इथे जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद पटकावलं होतं. तिथून त्यांचा जोश जज्बा वाढलेला होता, स्वतःबद्दल कॉन्फिडन्स आत्मविश्वास वाढलेला होता. आणि काल समोर फक्त 24 धावा असताना टार्गेट 25 धावांचा असताना सुरक्षित ठेवल्या होत्या त्या धावा आपल्या संघाला आणि विजय प्राप्त करून दिला होता बलाढ्य जय बजरंग बी संघाविरुद्ध. असं देखील म्हटलं जात आहे चिकणे सर की सुरुवात जर चांगली झाली तर शेवट देखील गोड होतो. आणि वडूनगर संघाने काल बघितलं आपण सुरुवात चांगली केली. या संपूर्ण भिवंडी तालुक्यातील पहिली ट्रॉफी जी आहे उचलली. त्यानंतर वडूनगरच्या या आपल्या होम ग्राउंडवर कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं चांगला परफॉर्मन्स केला आणि सुपर 4 मध्ये प्रवेश केला त्या संघाने. डीजे मास्टर इथून डीजेच्या साऊंडवर आपण कंट्रोल ठेवू. वेलकम. भिवंडी तालुक्यातील नामांकित असं क्रिकेटर पिंटू पाटील यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम पिंटू पाटील जे आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. अतिशय जबरदस्त क्रिकेटर आहेत तालुक्यातील. अगदी खरे पिंटू पाटील. आपली जागा आहे प्रेक्षकामध्ये नाही, आपली जागा आमच्या हृदयात आहे, या व्यासपीठावर आहे. आपण या व्यासपीठावर येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आता मात्र तिसरा फलंदाज या ठिकाणी तंबूचा रस्ता पकडतोय. मी तर म्हणेन की खराब सुरुवात झालेली आहे. सर्वप्रथम आपण ज्ञानेश्वर चिकणे चर्चा करूया. बंद्रा मारुती काल्हेर संघाने जयदुर्गा बी संघाने पूर्णपणे तयारीमध्ये लगेच टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे आणि आपले जे टी शर्ट जे आहेत कलरफुल ते आपण घेऊन जायचे आहेत आणि जी स्पर्धेची प्रवेश शुल्क आहे ते आपण जमा करा आणि क्रिकेटला एन्जॉय करा. नेक्स्ट मॅच बिग मॅच आजच्या दिवसातील सर्वात मोठा सामना बंद्रा मारुती काल्हेर आणि जयदुर्गा बी भादवड संघ आपण पाहणार आहोत. यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत आहे या मैदानात स्वर्गीय रघुनाथ क्रीडा नगरी. आणि खास करून निलेशजी जोशी यांच्याकडून आपलं हार्दिक स्वागत असेल जे या स्पर्धेचे 1 मॅन शो आहेत. त्यानंतर जय सोनवणे वडूनगर संघ संदीप कांबेकर, राजा पाटील, केतन पाटील, दिनेश धुमाले, निलेश पाटील, इतर सर्व सहकारी मॅक चिकणे, इतर सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. ह्यावेळी मात्र वेगवान चेंडू डिफेन्सची व्यवस्थित करता आला नव्हता, फेक केली होती नॉनस्ट्राईक एंडला. एक धाव पूर्ण तर केलेली आहे, कशी बशी एक धाव ही पूर्ण झालेली आहे. धावसंख्या कासवाच्या गतीने 4. 3/4 खराब अवस्था. इथून मात्र पार्टनरशिपची अतिशय आवश्यकता आहे, भागीदारीची अतिशय जर 25 ते 30 धावांची एखादी पार्टनरशिप झाली तर सामन्यात कमबॅक करू शकतो. अजूनही वेळ गेलेली नाहीये. या स्पर्धेचे शिल्पकार सर्वांचे लाडके निलेशजी जोशी या ठिकाणी उपस्थित होते. दादा आपला हार्दिक स्वागत आहे. या गावचे भाचे आहेत ते आणि खरोखरच भाच्यांचं मामावर इतकं प्रेम आहे
मामाच्या गावावर इतकं प्रेम आहे, स्वतःच्या गावात स्पर्धा न खेळवता मामाच्या गावी जाऊया आपण नेहमीच म्हणतो, मात्र मामाच्या गावी त्यांनी स्पर्धा आयोजित केलेली आहे. धन्यवाद. वडूनगर गावच्या तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं आपलं खूप खूप आभार. यस, मामाच्या गावी इतकं प्रेम आपण क्वचितच पाहतो. यावेळी मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला, एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण होते, एकाशिवाय काहीच नाही. ड्यू फॅक्टर उडालेला आहे, दव तर उडालेला आहे गवतावरून, मात्र जे गवत आहे थोडंसं मोठं गवत, त्यामुळे चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचण्यास अडचण निर्माण होत आहे. ग्रासी खेळ मैदान आपण या ठिकाणी पाहू शकतो. हलक्या हाताने फक्त आणि फक्त डिफेन्स. आमच्या कॉमेंट्री पॅनेलचे सदस्य उत्कृष्ट आवाज बागुल सर यांच्या शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचलेल्या. बागुल सर, जिथूनही आपण सामना पाहतायत, खरोखरच आम्ही आपले धन्यवाद व्यक्त करतोय. खास करून त्यांनी कॉमेंट्री पॅनलकडून, आमच्या समालोचक परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला. धन्यवाद बागुल सर. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावर. 2 षटकं संपलेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 7. येणाऱ्या 3 षटकामध्ये बघूया कशा प्रकारे खेळ सुधारतोय फोमस 11 हा संघ, की अजूनही पेचात अडकवतोय मोफास 11 संघ. संदीप नाईक निराश होऊन परतत आहेत आमचे वर्गमित्र. मात्र संदीप, आपण पुढे यायचं आहे, कारण आपला संघ, रेग्युलर संघ या स्पर्धेत अजून टिकू नये. सो वेलकम वन्स अगेन्स. जाऊया आपण नको ना मैदानावर. नितीन 3ऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजीसाठी येतोय. नितीन, क्षेत्ररक्षण फैलावलं गेलेलं आहे. बघूया आपण क्षेत्ररक्षणाची जी रचना आहे ती कशा प्रकारे केलेली आहे. जिल्हा परिषद केंद्र शाळा वडूनगरकडून गोलंदाजी होणार आहे आणि त्यासाठी यष्टी रक्षक, यष्ट्यांपासून दूर, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉईंट, डीप कवर. आता मात्र थोडंसं चेंज. डीप कवरचा क्षेत्ररक्षक मिड ऑफला येतोय. डीप एक्स्ट्रा कवर आपण पाहू शकतोय. त्यानंतर लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. नितीन, आता मात्र थोडासा आपटलेला चेंडू, वेगवान चेंडू, पण सूर्यकांत मोरे यांचा इशारा येतोय वाईटचा. मोरे सर, गेले 3 दिवस आपण या ठिकाणी जबरदस्त अंपायरिंग केलेले. त्यानंतर नाईक सर, आपणही जबरदस्त परफॉर्मन्स दिलेला आहे. धन्यवाद. हलक्या हाताने फक्त चेंडूला खेळून काढलेला ऑन साईडला, मात्र प्रोटेक्शन आहे. धाव मिळते 1. धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे 9. आत्तापर्यंत जर आपण 2 षटकं 2 चेंडूंचा विचार केला तर सिंगलच्या रूपाने 8 धावा आलेले आहेत. एकही चौकार षटकार दिलेला नाही. ही गोलंदाजीची खासियत आहे राहणार संघाच्या. अचूक टप्पावर गोलंदाजी केल्यावर, अचूक नियंत्रण ठेवल्यावर कशा प्रकारे तुम्ही समोरच्या संघाला बांधून ठेवू शकता हे दाखवलेले. ओहो, ह्यावेळी खतरनाक चेंडू आपण पाहू शकतो. थोडासा खाली राहणारा, उंची घेतला नव्हता चेंडूने, मात्र वेगवान चेंडू. गोलंदाजी नितीनकडून भन्नाट होत आहे. आता पुन्हा एकदा आपण पाहू शकतो काहीही या ठिकाणी प्रतिकार केलेला नाहीये. पंकज मढवी यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा येत आहेत राहणार संघाला. धन्यवाद पंकजी, जिथूनही आपण सामना पाहताय आपल्या शुभेच्छा आम्ही पोचवलेल्या आहेत राहणार संघासाठी. खरोखरच क्रिकेटचे कट्टर चाहते आणि विलासमती राहणार संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. धन्यवाद. आता मात्र पुन्हा एकदा पंचांना आमच्याकडे वळायला लागेल. इथून दिसलं होतं
की चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे, चेंडू सोडून देण्यात आलेला आहे. फलंदाजाला माहीत होतं की हा चेंडू एक खराब चेंडू आहे आणि पंचही सहमत. वाईटच्या रूपाने एक धाव, धावसंख्येमध्ये भर पडते, दुहेरी अंकामध्ये 10. येस, तोच टप्पा, तीच लाईन आणि तोच वेग. मागचे जर 3 चेंडू, एक वाईट सोडून जर मागचे 3 चेंडू आपण बघितले, अचूक टप्पा. ज्याप्रमाणे खेळपट्टीवर कॉईन ठेवून गोलंदाजी करावी तशी गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा, आता मात्र थोडासा पुढे चेंडू होता, 3 चेंडू शॉट टाकल्यानंतर यावेळी मात्र गुडलेन स्पॉटवर चेंडू पडून थोडासा उसळला होता. फलंदाजावर पुन्हा एकदा काहीच प्रतिउत्तर नाही. डॉट, 4 चेंडू डॉट झालेले आहेत. नितीन, राऊंड द विकेट. पुन्हा एकदा बघितलं, 5चे 5 जे चेंडू होते ते अचूक टप्प्यावर होते. फक्त एक चेंडू ओव्हर पिच होता, मात्र फलंदाज निष्प्रभ, पूर्णपणे निष्प्रभ. 3 वाईटचे, 2 वाईटचे आणि 1 सिंगल, अशा 3 धावा आलेल्या आहेत या चेंडूवर. आता मात्र ओव्हर पिच चेंडू, लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करता आलेली नाहीये. अजून एक मोहरा गारद होतोय मोफास 11 संघाचा. जी आणि चांगला वेळही आपण घेतलेला आहे. बरोबर इथे 15 मिनिटात आपले 3 षटकं झालेले आहेत. उरलेल्या 10 मिनिटात आपल्याला अजून 2 षटकं पूर्ण करायचे आहेत रानल संघ. धन्यवाद, आपण इतकं सहकार्य केलं, खरोखरच आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. चांगली गोलंदाजी, मात्र वेळ खाऊ गोलंदाजी केलेली नाहीत. अचूक वेळेवर 3 षटकं आपण पार पाडलेली आहेत. धन्यवाद. मित्रांनो, वडूनगर गाव म्हटलं, हे गाव कबड्डीसाठी प्रसिद्ध, हे गाव क्रिकेटसाठी तर प्रसिद्ध आहेच, परंतु धार्मिक कार्य, सांस्कृतिक कार्य, शैक्षणिक कार्य किंवा इतर कुठलंही कार्य असो, हे गाव नेहमीच अग्रेसर राहिलेले. या गावात अनेक कलावंत, मग ते रांगोळीकार असोत, चित्रकार असोत, कवी असोत, समालोचक, डॉक्टर, इंजिनियर, अनेक असे रत्न या गावाने समाजाला दिलेले आहेत. वेलकम ओंकार शेट्टे, आपला हार्दिक स्वागत आहे. गुड मॉर्निंग, शुभप्रभात. या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. आता मात्र चेंडू हवेत आहे, पुन्हा एकदा अचूक टप्पा आणि अजून एक मोहरा गारद. मोफास 11 संघाचं काहीतरी बिनसलेलं आहे. बिनसलेलं आहे म्हणजे त्यांनी जी नीती वापरलेली आहे, रणनीती जी वापरलेली आहे, त्या रणनीतीमध्ये काहीतरी बिनसलेलं आहे. कारण त्यांचा खेळ अशा प्रकारे खाली जाऊ शकत नाही. आतापर्यंत धावा बघितल्या तर धावफलकावर 10च लागलेले आहेत. 4थं षटक मार्गस्थ आहे. 4थ्या षटकातील एक फलंदाज, 4थ्या षटकाचे पहिल्या चेंडूवर एक फलंदाज बाद झालेला आहे. धावा 5 बाद 10. आमचे मित्र महाराजजी साहेब, जय बजरंग कारविले संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्या ठिकाणी आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मात्र महाराजजी साहेब, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर या. जय बजरंग कारविले संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. चांगल्या चेंडूची समाप्ती झालेली आहे. पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू फुल टॉस घेतलेला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कार्पेटच्या सहाऱ्याने चेंडू जातोय, मात्र फेक जी होती ती फेक व्यवस्थित नव्हती आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत.
अतिशय वेगवान चेंडू, आपटलेला चेंडू होता. बॅकफुटवर जाऊन चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. निष्प्रभ. आतापर्यंत किती डॉट चेंडू खेळून काढलेले आहेत दिवेकर? 9 चेंडू डॉट. बघा 9 चेंडू म्हणजे जवळजवळ अर्ध षटक, दीड षटक हे डॉट खेळून काढलेले मोफास संघाने, आणि हेच त्यांची कमजोर बाजू आहे. आणि अजून एक चेंडू म्हणजे 10वा चेंडू डॉट खेळून काढलेला आहे. 3 षटकं संपलेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 षटकं संपलेली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत. धावफलकावर 12. म्हणजे सरासरी बघा, फक्त आणि फक्त 3ची सरासरी. यामध्ये जी गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी केलेली आहे कॅप्टन चिरागने जी भन्नाट गोलंदाजी, 2 षटकं, 5 धावा आणि 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता पकडायला लावलेला. विजेंद्र पाटील, विशाल काबूकर, कल्पेश काबूकर, प्रमोद पाटील, आपलं मी आभार व्यक्त करतोय. मित्रांनो, आपणास एक सांगू इच्छितो की जेवणाची सोय साईड स्क्रीनच्या समोर आपण बघा, जेवणाची, नाश्त्याची, सॉफ्ट ड्रिंकची सोय त्यांच्याकडून करण्यात आलेली. सशुल्क असेल पण कमी खर्चात उत्कृष्ट जेवण, नाश्ता आणि सॉफ्ट ड्रिंक त्यांच्याकडून मिळणार आहे. ड्राईव्ह केलेला आहे, चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे लॉंगॉनला, एकाशिवाय काही नाही. राजा दिवेकर, आपण जर बघितलं आतापर्यंत 3 दिवसाच्या खेळात असं एकही षटक किंवा एकही इनिंग गेलेली नाही जिथे चौकार किंवा षटकार लागलेला नाही. मात्र ही इनिंग खरोखरच मी तर सलाम करेन गोलंदाजीला. या इनिंगमध्ये एकही चौकार किंवा षटकार मिळू दिलेला नाही आहे विलासमती राहणार संघाच्या गोलंदाजांनी. मात्र फुलटॉस आणि बघा, बघूया काय आहे. पहिलाच चौकार, याला म्हणतात कॉमेंटेटर्स कर्स. समालोचक जेव्हा एखाद्या गोष्टीवर चर्चा करतात आणि त्या चर्चेनुसार घडतंय, दिस इज अ कॉमेंटेटर कर्स. बोललो काय आणि चौका लागला काय. ह्या 4 धावाने धावसंख्या झालेली आहे 17. खेळण्याचा प्रयत्न नाही फलंदाजाकडून. बघितलं थोडंसं संशक नजरेने पंचांकडे, मात्र पंचांच्या नजरेत हा चेंडू नियमाप्रमाणे होता. अजून एक डॉट चेंडू, धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे 5व्या षटकामध्ये 17. आता मात्र मोठा फटका आहे. येस, चेंडू लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करतोय. ह्या इनिंगचा पहिला षटकार. शेवटचं षटक आहे. हात पाय तर हलवणारच आहेत फलंदाज, कारण त्याशिवाय त्यांना गत्यंतरच नाही आहे. या षटकाराने धावसंख्या झालेली आहे 23. 23. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी असं म्हटलं जात आहे. अनिश्चिततेचा खेळ. तर मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे ऑन द राईट. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करतो. यस, दिस इज अ बिग 6. दोन शुभेच्छा आलेल्या आहेत मित्रांनो, पण त्या शुभेच्छा आल्या आहेत 40 प्लसच्या आमच्या खेळाडू मित्रांकडून. एक डेव्हिड बून ऑफ न्यू 40 प्लस, बूम बूम. योगेश नाना भादवाड यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. मनोज पाटील यांच्याकडून विलासमती राहणार संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. या गावचे जावई आहेत ते. मनोजी, आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. आता मात्र चेंज ऑफ पेस केला होता चेंडू. थेट फेक नॉन स्ट्राईक एंडला आणि फलंदाज अपयशी. अशा प्रकारे आणखी एक फलंदाज बाद होतोय.
थँक्यू डी जे. तर अशा प्रकारे 5 षटकांचा सामना, 5 षटकांची इनिंग झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 29 आणि 30 धावांचं लक्ष. मी ह्यानंतरच्या दोन्ही संघांना विनंती करतोय, आपण दोन्ही संघाचे कर्णधार हे टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. जय दुर्गा बी आणि बंद्र्या मारुती काल्हेर, जय दुर्गा बी बादवड आणि बंद्र्या मारुती काल्हेर दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. घेऊन जा ना. आम्ही पहिल्या षटकापासून सांगतोय की आपले टी शर्ट आणि जेही काही ऑफिशियल जेही काही काम असेल ते करून जा. दोन्ही संघाचे कर्णधार मित्रांनो, आज बिग बॅश केवणी दिवे वर्सेस कासार वडोली यानंतरचा तिसरा सामना. त्यानंतर वीर तानाजी दापोडे, एक गाव एक संघटना, वीर तानाजी दापोडे आणि जय हनुमान पोगाव हे दोन संघ भिडणार आहेत आमने सामने. कोई तो नाही रे. बंद्र्या मारुती काल्हेर संघ, आपण पुढचे 2 ते 3 मिनिट जर उशीर केला तर नक्कीच आपणास पॅनल्टीचा सामना करावा लागू शकतो. बंद्र्या मारुती काल्हेर संघाचे कर्णधार लक्ष द्यायचं. जयदुर्गा बादवाड कर्णधार, आपण टॉस बॉक्समध्ये चला. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावर क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. 30 चेंडू 30 धावा करायच्यात समोरच्या संघाला म्हणजे राहणार संघाला. नवीन इनिंग आणि समालोचन कक्षामध्ये ही बदल. नवीन समालोचक मात्र आमचे मित्र आणि खरोखरच या पूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्या आवाजाची धूम सुरू आहे, ओंकार शेट्टे, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. थँक्यू ज्ञानेश्वर दादा चिकणे. आयुष्य छान आहे, थोडं लहान, परंतु छत्रपती शिवरायांच्या मातृभूमीवर जन्माला आलो याचाच मला अभिमान. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींच्या त्रिवार मानाचा मुजरा आणि जमलेल्या तमाम लाडक्या भिवंडीच्या प्रेक्षकांना जे मैदानाच्या चौफेर आलेत आणि मैदानाच्या बाहेर प्रिन्स मूवीच्या माध्यमातून जे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्वांना शुभ सकाळ, जय शिवराय. मी ओंकार शेट्टे डोंबिवली तुम्हा सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक स्वागत करतो. आज स्पर्धेचा तुम्हाला 3रा दिवस इथे अनुभवायला मिळेल. स्वर्गीय कुंतीबाई परशुराम जोशी स्मृती चषक 2019. पण ह्या दिवसाची सुरुवात करण्याआधी नक्कीच कालचा दिवस मला कुठेतरी आठवतो. काल काय मॅच रंगली शेवटची, ज्या बजरंग गोडसे बी विरुद्ध जय सोनवाई वडू नवघर. आणि काल जसं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करताना सांगितलं, ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये, इंग्लंडला इंग्लंडमध्ये, भारताला भारतामध्ये, तसंच वडू नवघरला त्यांच्या वडू नवघरमध्ये हरवणं कठीण. आणि तीच गोष्ट काल खरी ठरली. 24 बॉल 24 धावा काल डिफेन्स झाल्या या मैदानावरती आणि मॅच काल मोठ्या फरकानं देखील जिंकली आणि तो संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला. तर इथे देखील तुम्हाला नक्कीच संधी असेल. 30 चेंडू 5 ओव्हरची मॅच आहे. टार्गेट जरी तुमचं छोटं असलं तरी तुम्हाला मात्र लढाई मोठी करावी लागेल. सलामीचा फलंदाज येतो भावेश, त्याच्या जोडीनं ॲज अ ओपनर चिराग आलाय. टार्गेट तुमच्या समोर आहे 30 चेंडू आणि 30 धावेचं. तर आमचे मित्र ॲमी यांचं देखील आगमन होत आहे. तर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. तसेच बनी राहुल त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. गुड मॉर्निंग ब्रदर, आफ्टर लॉंग टाईम आज मात्र तुमची भेट होती. पहिलाच बॉल चेंडू जाईल मिड ऑफला बीट करून डीप लॉंग ऑफला एक सिंगल तिथे मिळती आहे. थोडीशी संत सावध सुरुवात देखील या मॅचमध्ये उपयोगी असेल. टीम जी बॅटिंग करते आहे मैदानाच्या आतमध्ये
विलासमोदी राहणार नावामध्ये भरपूर काही आहे, कारण राहणारचं क्रिकेट देखील मी म्हणाल एक चांगल्या स्टँडर्डचं मागचे 2 ते 3 वेळा मी अनुभवलं आहे आणि आज देखील गोलंदाजीची ताकद इथे दाखवली, कारण त्यांच्यासमोर टीम फाईट करत होती. मोफास 11 वसईपाडा. गोलंदाज तयार. लाईन भरपूर चांगली आहे. वसई विभागातनं 2 दिवसामध्ये मी काल 6 टीम पाहिल्या. 6च्या 6 टीम या स्पर्धेतनं बाहेर होताना दिसल्या. हा संघ देखील थोडासा बॅकफुटलाय, म्हणजे भिवंडी कुठेतरी सातत्यानं वर्चस्व गाजवतीये वसईच्या क्रिकेटवरती. इथे देखील लाईन चांगली आहे. लेग बिफोर विकेट साठी अपील तर नक्कीच झालं. एक गोष्ट नक्कीच, या बॉलमध्ये हाईट फॅक्टर जास्त होता, ते तिथे अंपायरनं पाहिलं. एक सिंगल अजून मिळेल. टीमची टोटल 1 ने पुढे जात असताना 2 धावा धावफलकावरती. 30 चेंडू 30 धावेचं एक मापक लक्ष आणि स्ट्रायकर एंडला बॅटिंग साठी सज्ज आहे भावेश चौधरी. शॉर्ट ऑफ लेंथ होता, पण चेंडू ऑफस्टिक पासून भरपूर दूर त्याला फॉलो करताना स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता भावेश चौधरीचा, पण इथे 1 रन एक्स्ट्रा नक्कीच मिळेल. जो चेंडू निर्धाव गेला त्याची भरपाई मी म्हणाल या एक्स्ट्रा रन होती बॅटिंग करणाऱ्या विलासमोदी राहणार टीमसाठी. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आखो डब्याचा बॉल, यावी फटका अतिशय चांगला स्लॅश केलं, सरळ चेंडू जाईल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या इनिंग मधला पहिला चौकार येतोय बॅट्समन भावेश चौधरीच्या बॅट मधून. सकाळचं सत्र आहे, हळूहळू प्रेक्षकांची गर्दी मध्ये तुम्हाला वाढताना दिसेल. याआधी एक 40+ ची मॅच तुम्ही अनुभवलीत, तिथे चांगलं क्रिकेट दाखवून सामना जिंकला. 40+ ची जी टीम होती गंगामाता गुंदवली या संघाने ती मॅच जिंकली. काल आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये होते एस भिवंडीचा कम्प्युटर, हे नाव ज्यांना संदेश दादांनी काल ज्यांना दिला सुभाष धुमाळ. आज मात्र आमच्यासोबत पुन्हा एकदा जोडले जातील ज्ञानेश्वर चिकणे आणि सलग 3ऱ्या दिवसामध्ये माझ्यासोबत जॉईन होतील आमचे मित्र संदेश दादा पाटील. तर या ओव्हर नंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण नक्कीच टॉस करू. टीमची टोटल फलकावरती 7 धावा. नेक्स्ट मॅच भरपूर तुम्हाला चांगली पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. अपील तर नक्कीच होता. बॅची नरेश पंचांचं बूट आकाशाकडे, याचाच अर्थ होतोय परतीचा प्रवास करावा लागेल. एक चौकार आल्यानंतर लगेच त्याला क्विक रिप्लाय इथे दिला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून आणि टीम विलासमोदी राहणारला लागलेला हा पहिला धक्का. तर जयदुर्गा बी भादवड, करेश माद्रे, वन ऑफ द ग्रेट टॅलेंटेड बॅट्समन, टेनिस बॉल क्रिकेट हिस्ट्री भिवंडी, त्याची टीम तुम्हाला खेळताना दिसेल आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम बंद्र्या मारुती कालेर. पॉवर प्ले मध्ये कसं खेळावं हे ज्यानं मी म्हणेल भिवंडीच्या यंगस्टर्सला दाखवलं. अक्षरशः कालेरचं क्रिकेट ज्याच्या नावानं घडलं गेलं त्या नंदन पाटीलचा संघ तुम्हाला खेळताना दिसेल. वॉर्नर ऑफ भिवंडी सुनील पाटील कालेर यांचंही ते आगमन झालंय. तर पंचांकडे अपील इथे नक्कीच केली जात होती. भिवंडीचे असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना मी म्हणेल अनेक समालोचकांनी एक एक चांगलं नाव दिलंय, कारण जेव्हा त्या नावाने एखाद्या खेळाडूचा तुम्ही उच्चार करता त्याच्या अंगामध्ये मी म्हणेल 100 हत्तींचं बळ तयार होतं की आपली प्रोफाईल कुठेतरी एक वेगळी आहे या क्रिकेटच्या जगतामध्ये. तर स्वागत आहे आपलं या व्यासपीठावरती. टीमचा जर इथे विचार केला तर एका ओव्हरमध्ये रन झालेत 8. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तिथे टॉस होईल, जिथे सज्ज आहेत आमचे समालोचक मित्र ज्ञानेश्वर दादा चिकणे आणि एक मोठ्या मॅचची एक मोठी लढत आणि त्या मोठ्या मॅचचा हा टॉस तिथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होत असताना केक स्ट्रीटचे जे कृष्णा पाटील आहेत त्यांनी पुरस्कृत केलेला हा टॉस बॉक्स. ओव्हर टू टॉस बॉक्स. धन्यवाद ओमकार शेटे. तर जाऊया आपण मित्रांनो आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याकडे. दुसऱ्या सामन्याची नाणेफेक होणार आहे. या ठिकाणी मी विनंती करतो या स्पर्धेचे सर्व वनमॅन शो निलेशजी जोशी यांना. प्रथमतः हे कॉईन जे आम्ही तयार केलेले हे आपणास दाखवेत. या कॉईनवर आपण बघू शकता
निलेशजी जोशी या स्पर्धेचे करता धरता यांचा फोटो, त्यानंतर कॉईनच्या मागच्या बाजूला जय सोनाई वडूनगर आणि आईदेवी वडूनगर हे 2 संघ लिहिलेले आहेत. तर मी हे कॉईन सुपूर्द करतोय जोशी साहेबांकडे. पंच जोपर्यंत निर्देश भेटत नाही तोपर्यंत आपण सामना सुरू करू नका. तर नाणेफेक या ठिकाणी बंद्रा मारुती कालेर संघाने जिंकलेले दोन्ही संघाचे कर्णधार माझ्या जोडीला आहेत. बंद्रा मारुती कालेर संघ प्रथमतः आपणास या सीझनच्या पहिल्याच सामन्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिल्या स्पर्धेसाठी नाणेफेक जिंकलात, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. यस, क्षेत्ररक्षण घेतलं. मात्र नाणेफेकीचा जो कौल होता तो किती महत्त्वाचा होता सकाळच्या वातावरणामध्ये? खूप महत्त्वाचं आहे. किती काय सकाळी सकाळी मॉइश्चर असतो आणि बॉल जरा नरम होतो, तर टॉस जिंकलं खूप महत्त्वाचं आहे. या मैदानावर खेळण्याचा बराचसा अनुभव आहे. कशा तयारीनिशी आलात? खूप चांगली तयारी केली आहे आणि चांगल्या प्रकारे खेळू. स्पर्धेविषयी काय सांगाल? अतिशय चांगली स्पर्धा केली आणि आम्हाला इथे खेळण्याचा जो सहभाग दिला त्याबद्दल आम्ही सगळ्या गावाचा आणि जे काही आपले निलेश जोशी आहेत त्यांचा आम्ही सहर्ष आभारी आहे. जयदुर्गा बीर संघाचे कर्णधार माझ्या जोडीला आहेत. प्रथम Match आपणास play करा. शुभेच्छा. नाणेफेकरला प्रथम फलंदाजी करायची, एक तगडा संघ समोर आहे. काय वाटतंय? काय चांगला खेळायचा प्रयत्न करू. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा देतोय. या ठिकाणी नाणेफेक झालेली आहे. जयदुर्गा बी संघ नाणेफेक गमावतोय, मात्र बंद्रा मारुती कालेर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर जाऊया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. माझे सहकारी समालोचक त्या ठिकाणी हजर आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. एका ओव्हरचा खेळ इथे झाला कंप्लीट. टीमची टोटल झाली आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 धावा धावफलकावरती. अजूनही तुम्हाला करायच्या आहेत 22 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत 24. 4 षटकं 22 धावेची गरज आहे. 9 फलंदाजांची लाईफलाईन आहे. धाव घेण्याचा मानस तर नक्कीच होतं. व्हॉट अ कीपिंग, व्हॉट अ कलेक्टिंग. जणू काही मी म्हणाल तुम्ही स्लीपला उभे होते. एखाद्या वेगवान गोलंदाजाच्या समोर बॅटिंग करताना एखादी इनर एज तुमच्याकडे आली, नंतर ड्राईव्ह लावून घेतलेली कॅच, तसंच कुठेतरी चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. जर इथे चेंडू कॅरी झाला नसता तर मग नक्कीच एक्स्ट्रा रन्स इथे मिळू शकले असत्या. तिसऱ्या दिवसामध्ये आमच्यासोबत जॉईन झालेत राजेश राजा दिवेकर. आपलं देखील हार्दिक स्वागत. अतिशय चांगली लेखणी आणि तेवढंच चांगलं हे धावफलक त्यांच्या माध्यमांना सजवलं जात आहे. कारण असं म्हटलं जातं, ज्याचं अक्षर सुंदर त्याचं वर्तन सुंदर. आणि शांत स्वभावाचं एक मनमिळावू व्यक्तिमत्व, जेवढा चेहरा सुंदर आहे तेवढंच सुंदर धावफलक सजवताना आम्हाला सातत्यानं 3 दिवसामध्ये सलग साथ देतात. त्याचबरोबरीनं माऊली DJ आमच्यासोबत सज्ज आहे. 3 दिवस अतिशय चांगली संगीत सातत्यानं तुम्ही ऐकताय या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. तर आता डाव्या हाताचा फलंदाज टायगर एंडला. पंचांना देखील स्क्वेअर लीगच्या आपला एंड इथे बदलावा लागतोय. सकाळच्या सत्रामध्ये ॲज अ अंपायर तुम्ही पाहता सूर्यकांतजी मोरे सरांना आणि त्याचबरोबरीनं दिनेशजी नाईक सरांना तुम्ही इथे पंचांच्या भूमिकेत पाहता. लाईन अतिशय सुरेख होती, पण टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर वळाला. थोडासा आउट स्विंगर होता डाव्या त्याच्या बॅट्समॅनसाठी. हे चित्र इथे पाहायला मिळालं. तर रणमिती एक सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपानं संघ पुढे सरकतो डबल डिजिटमध्ये 10 धावा धावफलकावरती. फटका इथे भरपूर उंच हवेमध्ये मिड ऑन प्रयत्न करतोय. झेल कठीण आहे, पण लास्ट मोमेंटला चांगलं जजमेंट. चेंडू भरपूर उंच आकाशामध्ये गेला. भरपूर वेळ होता फिल्डरकडे आणि मिड ऑनला टिपला गेलेला एक चांगला मी म्हणेल क्वालिटी कॅच आणि फलंदाज इथे बाद होईल. तर भावेश भगत, मी तर म्हणेल आपली स्पर्धा 7 दिवसाची तरी कमीत कमी सुट्टी तुम्ही टाकायला हवी होती. आणि काल भावेश पवार वर्सेस भावेश भगत ही लढाई आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. पण फायनली मी म्हणेल परेश काबूकरच्या बॅटमधनं जो चौकार आला तो देखील तुमच्यासाठी देखील कुठेतरी विनिंग मुवमेंट होती. आणि तिथनं तुम्हाला बॉल टू बॉल रन कमीत कमी मिळाली, कारण 7 फलंदाजांनी काही केलं नव्हतं.
9व्या क्रमांकावरती जाऊन त्यानं चौकार तुमच्यासाठी लगावला तर तो देखील मी म्हणेल विजयाचा शिल्पकार असेल. पण इथे आखू टप्प्याचा बॉल सरळ पाठवला, फुल अँड पॉवरफुल चेंडू जातोय सरळ डीप स्क्वेअर ऑफ द विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. षटकार आला. मॅच मध्ये पारड भारी होतं टीम राहणारचं. इथे लाईन चांगली आहे. आधीचा बॉल लाखो टप्प्याचा होता, यावी मध्ये सबमरीन बॉल फुल्लर लेंथ होता, थोडासा बॅटन बॅटमॅन चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. इथेच मी मला टार्गेट 45 ते 50 असतं तर फाईट पाहायला मजा आली असती, कारण राहणार त्यांच्याकडे देखील बॅटिंग भरपूर चांगली आहे. त्यामुळे 30 धावेचं लक्ष त्यांच्यासाठी महागडं नसेल. हा बॅट्समन जरी टार्गेट 30चा असला तरी मॅच भरपूर लवकर फिनिश करण्याच्या नादामध्ये आहे. रनआउटची संधी, चांगलं तालमेल दोघांमध्ये. 1+1 अशा 2 धावा सिंगलला मध्ये डबल मध्ये कन्वर्ट इथे केलं गेलं आणि धावसंख्या 2 धावेच्या बरोबरीने पुढे सरकेल. आफ्टर 2 ओव्हर्स टीमची टोटल 18, लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करताना संघ तुम्हाला पाहायला मिळतोय अर्थातच विलासमोती राहणार, ज्यांच्या समोर टार्गेट आहे फक्त आणि फक्त 30 धावेचं. आता चेंडू शिल्लक असतील 18 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात 18 बॉल मध्ये अजूनही 12. या स्पर्धेचा जर विचार केला तर मागच्या 2 दिवसामध्ये कालचीच एक अशी मॅच रंगली जी शेवटच्या टप्प्यापर्यंत आली. नाहीतर मागचे मी म्हणेल जेवढे सामने झाले सगळे एकतर्फे पाहायला मिळाले. पण आज प्रेक्षकांना कुठेतरी आशा असेल की आज या स्पर्धेमध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत लढाई पाहायला मिळावी. पण पहिली मॅच देखील मी म्हणाल प्रेक्षकांना कुठेतरी थोडंसं नाराज करतीये, कारण जे प्रेक्षक न्यूट्रल असतात त्यांना काय हवं असतं, फक्त आणि फक्त क्रिकेटचा संघर्ष शेवटच्या कमीत कमी 2 चेंडूपर्यंत तरी यावा. त्यावेळी मॅच एक वेगळ्या तुम्हाला टप्प्यावरती पाहायला मिळते. आणि वडू नवघर टीमनं 2 वेळा हा इतिहास रचला की गोरसईला 24 चेंडू 24 धावा त्यांनी 2 वेळा डिफेन्स केल्या. तर आम्ही पाटील आणि बन्नी राहुल पुन्हा एकदा आम्ही तुमचं हार्दिक स्वागत करतो. अठरा चेंडू 12 रनची गरज आहे. गोलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी मार्क वरती. अन्नान पहिला बॉल, पहिलाच बॉल फुल टॉस होता, थोडासा हवेमधून फ्लाय करून इथे मात्र चेंडूला थोडंसं खाली देखील आणलं होतं. विकेट इथे कॅरी करण्याचा कुठेतरी प्रयत्न आहे अजूनही या मॅच मध्ये. तोपर्यंत रन मिळेल एक सिंगल. टीमची टोटल 1 ने पुढे जातीय. स्कोर कार्ड वरती 19. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी करायच्यात 17 चेंडू आणि 11 धावा. 17 बॉल मध्ये 11 रनची गरज असताना टीम इथे बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतीये विलासमती राहणार. गोलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी मार्क वरती. हलक्या हातानं चेंडूला मात्र कट केलं. लेग लान्स करताना तुम्हाला इथे बॅट्समन दिसला. तो बंद 1 रन तर नक्कीच मिळेल. शॉर्ट फाईन लेगचा फील्डर चेंडूवरती येतोय, पंचांच्या बरोबर मागे चेंडू हा कव्हर केला गेलाय. तो बंद एकेरी दुहेरी धावेनं संघ विजयाच्या दिशेनं धावतोय मैदानाच्या आतमध्ये. वसई क्रिकेटचं जे स्टँडर्ड आहे ते मध्ये त्यांना आम्ही म्हणेल तब्बल 6 टीम ज्या उतरल्या त्यांना या मैदानावरती जपता आलं नाही. ही टीम कुठेतरी मी म्हणेल एक वेगळी आशा घेऊन तर नक्कीच उतरली होती, पण त्या टीमला देखील इथे राहणार भिवंडी क्रिकेटची ताकद दाखवत असताना
चांगली बॅटिंग करतोय. परिस्थिती बघून जे खेळाडू क्रिकेट खेळतात मी म्हणेल तेच क्रिकेटच्या पटलावरती मोठे असतात. मॅच तुम्हाला जिंकण्यासाठी किती वेळ लागेल ते इम्पॉर्टंट नाही, तुम्ही मॅच जिंकताय ते तुमच्यासाठी भरपूर मी म्हणेल चांगले संकेत असेल. आणि सिंगल डबलना विजयाच्या दिशेनं धावताना, कारण जेवढ्या जास्त सिंगल तुम्ही घ्याल तेवढी जास्त बॅटिंग देखील तुम्हाला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. 21 अजूनही 9 रनची गरज आहे. 8 फलंदाजांची लाईफलाईन तुमच्याकडे अजूनही शिल्लक आहे. करेश दादा, ते कबड्डीचं ग्राउंड आहे तिथे खेळू नका ही आम्ही तुम्हाला विनंती करतो. थोडंसं बाजूला तुम्ही प्रॅक्टिस बिंदास करू शकता, कारण वॉर्मअप मॅच स्टार्ट होण्याआधी भरपूर इम्पॉर्टंट असतो. तर इथे आलाय चौकार आणि टीमची टोटल 4ने पुढे जाईल. 25 आता जिंकण्यासाठी फक्त 5 धावेची गरज आहे. पाच धावेची अजूनही गरज आहे. नेक्स्ट मॅच कडे कुठेतरी प्रेक्षकांचं लक्ष लागलं असेल. जय दुर्गा बी भादवड आणि विरुद्ध खेळ बंद्र्या मारुती कालेर. झेल तर हवेमध्ये नक्कीच होता, तो इथे मिस झालाय. तोपर्यंत अजून 2 धावा इथे मिळतील. आणि जेव्हा जेव्हा लुस्काची मॅच झाली सगळ्याच मॅच मी म्हणेल शेवटच्या बॉलवरती मोठ्या फटक्यानं फिनिश झालेत. डेफिनेटली सगळ्या मॅच तुम्ही प्रिन्स मूवीजवरती पाहू शकता. प्रत्येक बॉल ज्या वेळी सिंगल डबलची देखील गरज आहे या मैदानावरती मोठ्या फटक्यानं फिनिश झाली आहे. तर इथे 3 रनची गरज आहे. ते चित्र तुम्हाला पाहायला मिळेल का राहणार टीमच्या माध्यमातून की सिंगल डबल नाही ते टीम राहणार मॅचमध्ये आपला शिकंजा कसेल. मोठा फटक्याचा प्रयत्न तर नक्कीच होता. सिंगल घेण्याचा मानस होतो, नकार केला स्ट्रायकर बॅट्समननं. त्याला इथे मात्र सांगायचं आहे की अजूनही जरी आपल्याकडे वेळ जास्त असला तरी मॅच आपल्याला मोठ्या फटक्यानंच फिनिश करायची आहे. तर ओव्हर नंबर कंप्लीट झाली आहे 3 धावा झालेत फलकावरती 27. स्क्रीनवरती तुम्ही पाहता लाखिवली गावाची शान युवा उद्योगपती ॲमी पाटील यांना यंदा कर्तव्य देखील आहे. तर वेलकम ॲमी. आणि त्याचबरोबरीने राहुल आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. स्क्रीनवरती हे दोन्ही हसमुख चेहरे तुम्हाला पाहायला मिळतात. निलेश दादा जोशी यांची क्रिकेट स्पर्धा त्यांचा देखील फोटो तुम्ही पाहू शकाल. स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला दिसतोय. 27 धावा झालेत, 2 फलंदाज बाद झाले, 3 रनची गरज आहे. आणि राजा ज्यानं काल मैदान गाजवलं तो तुम्हाला पाहायला मिळेल निलेशदादा जोशी यांच्या जोडीनं, कारण आज त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला नक्कीच स्माईल पाहायला मिळेल येणारे अजून 4 दिवस. कारण 18 तारखेला ही टीम तुम्हाला नक्कीच सेमीफायनलमध्ये खेळताना दिसेल. जय सोनूआई वडून नवगर. आणि चांगली कामगिरी करून मॅच इथे जिंकली आहे टीम. तुम्ही पाहता परेश काबूकरला तुम्ही पाहता स्क्रीनवरती ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार आला. तर अभिनंदन टीम विलासमती राहणालचं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच लोस्कोची मॅच होती. बॉलिंग फेवर जर पाहिला तर चिरागची गोलंदाजी तुम्हाला इम्प्रेसिव्ह पाहायला मिळाली. 2 ओव्हर त्यानं टाकल्या आणि विकेट त्यानं कॅरी केल्या. तब्बल 3 आणि धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 5. म्हणजे या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी ॲज अ बॉलर म्हणून ज्याची राहिली आहे स्वर्गीय कुंतीबाई जोशी चषक 2019 वडून नवघरमध्ये तो गोलंदाज चिराग ज्यानं विजयाचा दिवा सकाळीच लावला. आणि तो चिराग इथे ठरेल मॅन ऑफ द मॅच. तर ॲमी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण इथे देऊ मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. तर चिराग प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर ट्रॉफी. आणि दोन्ही टीम्सचे 12th मॅन जी नेक्स्ट मॅच इथे सुरू होईल जय दुर्गा बी भादवड करेश मात्रे 12वा प्रतिनिधी. आणि त्याचबरोबरीनं जी टीम इथे खेळ मैदानाच्या आतमध्ये बंद्रा मारुती कालेर तुमचा 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे. तर ॲमी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे.
पाटील यांच्या शुभ हस्ते स्वीकारत असताना लाखिवली गावाचे युवा कार्यकर्ते त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी कलेक्ट करताना. तर नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चला मैदानाच्या आतमध्ये उतरा. आणि पेस्ट्री केक स्ट्रीटकडनं कृष्णा पाटील यांच्याकडनं ती देखील आपण राहुलच्या हस्ते तिथे देतोय. तर चिराग भरपूर खुश आहे. एकच पेस्ट्री मिळाली आहे, किती जण खाल त्याची त्यालाच खाऊ दे, कारण त्यांनी मेहनत केली आहे. मॅच इथे स्टार्ट होईल. टीम जयदुर्गा